हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल LED ब्लिंकिंग युजिंग आर्डिनो युनो आणि ऑल LEDज आपल्याला एक साथ ब्लिंक करायचे आहेत. म्हणजे एक साथ सगळ्या ऑन झाल्या पाहिजेत आणि एक साथ सगळ्या ऑफ झाल्या पाहिजेत. तर पहिल्यांदा कोड समजून घेऊया, त्याच्यानंतर आपण टिंकरकॅडवर त्याचं सिम्युलेशन बघणार आहोत आणि त्यानंतर ॲक्च्युअलमध्ये ते सर्किट आपण कनेक्ट करणार आहोत. पहिल्यांदा जाऊया आर्डिनो IDE सॉफ्टवेअर कोड समजून घेण्यासाठी. हा कोड आहे मल्टिपल LEDज ब्लिंकिंग टुगेदर युजिंग आर्डिनो युनो. आता पहिल्यांदा ग्लोबल व्हेरिएबल्स डिफाईन करूया. म्हणजे पिन पहिल्यांदा कोणत्या सिलेक्ट करायच्या त्या आपण घेऊया. तर आता मी 4 LEDज घेणार आहे. तर त्यातल्या पहिल्या LED साठी मी एक पिन डिसाईड केली 2 नंबरची. तर एक व्हेरिएबल घेतलं मी LED 1 आणि इज इक्वल टू त्याला व्हॅल्यू असाइन केली 2. 2 ही 2 नंबरची डिजिटल आउटपुट पिन आहे. आता इंट डेटा टाईप घेतला मी, कारण पिन नंबर्स हे इंटिजर्स आहेत, त्यामुळे इंट डेटा टाईप. सो इंट LED 2 इज इक्वल टू 3. म्हणजे LED 2 साठी मी डिजिटल पिन 3 सिलेक्ट केली. त्यानंतर LED 3 साठी डिजिटल पिन 4 सिलेक्ट केली. नंतर LED 4 साठी डिजिटल पिन 5 सिलेक्ट केली. आणि प्रत्येक लाईन नंतर हा सेमिकोलन कंपल्सरी पाहिजे. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे वाईड सेटअप. वाईड सेटअपमध्ये आता आउटपुट पिन्स कोणत्या त्या आपण सेट करून घ्यायचे. सेट LED पिन्स ॲज आउटपुट. पिन मोड त्यासाठी कमांड आहे पिन मोड LED 1 आउटपुट. म्हणजे LED 1 मध्ये जी व्हॅल्यू स्टोअर आहे 2 नंबरची पिन इथं येणार 2 आउटपुट. म्हणजे 2 नंबरची पिन आपण आउटपुट म्हणून सेट केली. तसेच LED 2 साठी कोणती पिन आहे 3 नंबर. तर 3 नंबरची पिन आपण आउटपुट म्हणून सेट केली. त्यानंतर LED 3 साठी आहे 4 नंबरची पिन. 4 नंबर इथे येणार आणि त्याला आपण आउटपुट म्हणून सेट केलं. आणि LED 4 म्हणजे 5 नंबरची पिन आपण आउटपुट म्हणून सेट केली. ईच लाईन नंतर सेमिकोलन पाहिजे. आणि हा वाईड सेटअपचा जो कर्ली ब्रॅकेट होता तो इथं पूर्ण होणार. ठीक आहे. म्हणजे हा वाईड सेटअप सेक्शन प्रोग्रामचा पूर्ण झाला. आता हा एकदाच प्रोग्राम रन होत असताना हा एकदाच रन होणार आहे. ठीक आहे. आता प्रोग्रामचा तिसरा पार्ट आहे वाईड लूप. वाईड लूप म्हणजे रिपीटेडली जो पार्ट रन होतो प्रोग्राममध्ये, आणि हा प्रोग्राम मेन प्रोग्राम असतो. हा आर्डिनो IDEचा जो प्रोग्राम पूर्ण आपण लिहिलाय त्यातला मेन पार्ट म्हणजे हा वाईड लूप. वाईड लूप हायपोथेसिस त्यानंतर कर्ली ब्रॅकेट आणि ही कमेंट आहे टर्न ऑल LEDज ऑन. ही रन होत नाही. डबल हॅशनं जी कमेंट लिहिलेली असते आपण प्रोग्राममध्ये ती कुठेही रन होत नाही. ती फक्त आपल्याला समजण्यासाठी असते. आता ही लाईन डायरेक्ट रन होणार. तर आपल्याला काय करायचंय, 4 ही LEDज आपल्याला एक साथ ऑन करायचे आहेत आणि त्यानंतर 4 ही LEDज आपल्याला एक साथ ऑफ करायचे आहेत. तर ऑन झाल्यानंतर ऑल LEDज ऑन झाल्या की त्या 1 सेकंद ऑन राहिल्या पाहिजेत. त्यासाठी आपण डिले द्यायचा आहे आणि परत त्या ऑफ झाल्या पाहिजेत आणि त्या 1 सेकंद ऑफ राहिल्या पाहिजेत. त्यासाठी परत ऑफला डिले द्यायचा आहे. तर ऑनसाठी काय, LED ऑन करायची म्हणजे त्या LEDला आउटपुट व्होल्टेज गेलं पाहिजे. व्होल्टेज त्या पिनमधून पास करण्यासाठी कमांड काय हाय. कारण आर्डिनोकडून पिनकडून जी आउटपुट डिव्हाइसला आपण कमांड देणार आहे त्या 2च टाईपच्या कमांड आहेत, हाय आणि लो. हाय म्हणजे 5 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज त्या पिनमधून आउटपुट डिव्हाइसकडे पास होणार. आणि लो म्हणजे 0 व्होल्ट व्होल्टेज पिनकडून आउटपुट डिव्हाइसकडे पास होणार. आपला आउटपुट डिव्हाइस आहे LED. तर हाय म्हणजे काय, हाय जर आपण इथं लिहिलं LED 1 हाय. LED 1 म्हणजे कोणती पिन आहे, 2 नंबरची पिन आहे. म्हणजे 2 नंबरच्या पिनमधून LED 1 कडं हाय म्हणजे 5 व्होल्ट व्होल्टेज पास होणार आणि ती LED ऑन होणार. तसंच ॲट द सेम टाइम त्याच वेळेस LED 2 कडं आपण हाय सिग्नल पाठवतोय म्हणजेच LED 2 सुद्धा ऑन होणार. 5 व्होल्ट व्होल्टेज पास झालं की LED 2 ऑन होणार. तसंच LED 3 म्हणजे पिन नंबर 4. पिन नंबर 4 ला आपण हाय सिग्नल देतोय म्हणजेच LED 3 कडं 5 व्होल्ट व्होल्टेज जाणार आणि LED 3 सुद्धा सेम टाइमला ऑन होणार. ॲट द सेम टाइम LED 4 सुद्धा आपण हाय कमांड दिल्यामुळं LED 4 सुद्धा ऑन होणार. आणि प्रत्येक लाईन नंतर हा सेमिकोलन. आता ही ऑन सगळ्या LED एकदम ऑन झाल्या की त्या किती सेकंद ऑन राहिल्या पाहिजेत ते आपण इथं देऊ शकतो. तसं डिले आणि ब्रॅकेटमध्ये इथं किती तुम्हाला डिले पाहिजे तेवढा देऊ शकता तुम्ही. इथं सपोज 2000 ठेवला, 2000 डिले देऊ शकता तुम्ही. म्हणजे 2 सेकंद
ती एलईडी ऑन राहणार आणि त्यानंतर आपल्याला एलईडी पुढे ऑफ करायचे आहेत. आता हा ऑफ साठी लूप मधला दुसरा पार्ट आहे. तर टर्न ऑल एलईडीज ऑफ. आता ऑफ साठी काय लो फक्त सिग्नल द्यायचे आहे. लो सिग्नल म्हणजे 0 व्होल्ट. डिजिटल राईट कमांड आहे त्यासाठी आणि ब्रॅकेटमध्ये एलईडी 1, लो म्हणजेच एलईडी 1 कडे 0 व्होल्ट व्होल्टेज पास होणार म्हणजेच व्होल्टेज कट होणार म्हणजेच पॉवर ऑफ होणार आणि एलईडी 1 ऑफ होणार. तसंच एलईडी 2 ऑफ होणार, एलईडी 3 ऑफ होणार, एलईडी 4 ऑफ होणार. आता ह्या चारही लाईन एकाच वेळेस रन होणार आहेत त्यामुळे चारही एलईडीज एकाच वेळेस ऑफ होणार. आता त्या किती वेळ ऑफ ठेवायच्या आहेत ते आपण इथं देऊ शकतो. समजा 2 सेकंद ऑफ ठेवायचे आहेत तर 2000 मिली सेकंद आपल्याला इथं द्यावं लागेल. मी सध्या 1 सेकंद ऑफ असं म्हटलंय त्यामुळे मी 1000 मिली सेकंद ब्रॅकेटमध्ये लिहिले आणि त्यानंतर सेमिकोलन आणि हा लूपचा जो इथला ब्रॅकेट चालू झालेला तो इथं खाली कंप्लीट करायचा आहे. हा आहे पूर्ण प्रोग्राम. आता या प्रोग्रामची कनेक्शन्स कशी करायची याचं सिम्युलेशन आधी आपण करून बघूया टिंकरकॅडवर आणि त्यानंतर त्याचं ऍक्च्युअल कनेक्शन करू. तर मी जातो गुगलवर टिंकरकॅड ओपन करण्यासाठी. ठीक आहे. तर गुगलवर सर्च केलं तुम्ही टिंकरकॅड की साइन अप करावं लागेल पहिल्यांदा जर करत असाल तुम्ही तर, आणि ऑलरेडी अकाउंट असेल तर साइन इन करून गुगल थ्रू साइन इन करून आपण असा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये क्रिएट बटनवर क्लिक करायचं आहे. क्रिएट आता हे 3 टाईपचे करू शकता. आपल्याला सर्किट क्रिएट करायचे आहे. सर्किटवर क्लिक करायची. तुमच्या समोर एक वर्क स्पेस ओपन होईल. त्या वर्क स्पेसमध्ये आपण आपलं सर्किट ड्रॉ करणार. अशा टाईपचा वर्क स्पेस तुमच्या समोर ओपन झाला. आता आपल्याला काय काय लागणार आहे 4 एलईडीज आपल्याला ब्लिंक करायचे आहेत. मग त्या कुठं जोडणार आपण ब्रेडबोर्डवर जोडणार. त्यासाठी पहिल्यांदा ब्रेडबोर्ड पाहिजे. हा ब्रेडबोर्ड घेतला मी पहिला कंपोनंट. त्यानंतर आता ब्रेडबोर्डला पॉवर कोण देणार आहे आर्डिनो देणार आहे किंवा प्रोग्राम पॉवर जी देणार आहे तो आर्डिनो देणार आहे. आर्डिनो घेतो दुसरा. हा आर्डिनो उनो आहे इथं ठेवतो मी. आता आपले आउटपुट डिव्हाइसेस काय आहेत एलईडीज आहेत. 4 एलईडीज आहेत तर 4 एलईडी घेऊया आपण. 4 वेगवेगळे कलर घेतो. आता मी पहिली रेडच ठेवतो. त्यानंतर दुसरी आपण ग्रीन घेऊया. भरपूर कलर आहेत. त्यानंतर तिसरी एलईडी ही आपण ब्लू घेऊया. त्यानंतर चौथी एलईडी ही आपण काय करूया येलो घेऊया. ठीक आहे. अशा 4 एलईडी झाल्या. आता एलईडीला आउटपुट देण्यापूर्वी ते आउटपुट कशातून पास करावं लागतं आपल्याला रेजिस्टरमधून पास करावं लागतं. कारण जर इथून जर आउटपुट आपण व्होल्टेज दिलं आणि अचानक एकदम व्होल्टेज वाढलं तर या एलईडीला जास्त करंट पास होऊ शकतो. तो जर करंट जास्त झाला तर एलईडी आपली डॅमेज होऊ शकते म्हणजेच बर्न होऊ शकते. त्यामुळे काय करायचं नेहमी गुड प्रॅक्टिस काय आहे ॲनोडच्या आधी किंवा ॲनोड आणि पिनच्या मध्ये ॲनोड आणि ही आर्डिनो उनोची जी आउटपुट पिन आहे त्याच्यामध्ये सिरीजमध्ये हा रजिस्टर कनेक्ट करायचा. म्हणजे रजिस्टर काय करतो एक्स्ट्रा झालेला जो करंट आहे तो स्वतःकडे घेतो आणि पुढं एलईडीला जेवढा पाहिजे तेवढाच करंट तो पास करतो. तर त्यासाठी 4 रजिस्टर घेऊया आपण. आहे रजिस्टर 1. आता रजिस्टर एलईडी असेल तर 220 ओहमचा रजिस्टर सफिशियंट आहे. 220 ओहम घेऊया आणि हा मी जरा फ्लिप करून घेतो हॉरिझॉन्टल. त्यानंतर दुसरा रजिस्टर आपण 220 ओहमचा एलईडी साठी एवढा सफिशियंट आहे. आपण मी फ्लिप करतो हॉरिझॉन्टल. त्यानंतर तिसरा रजिस्टर आपण 220 ओहमचा आणि हा पण फ्लिप करतो मी. ठीक आहे. हा चौथा रजिस्टर चौथ्या एलईडी साठी इकडे खालीच घेतो मी. 220 ओहमचाच पाहिजे आणि तो पण मी हॉरिझॉन्टल फ्लिप करून घेतो. ठीक आहे. 4 रजिस्टर झाले. एवढे कंपोनंट्स आपल्याला लागणार आहेत आणि काही जम्पर्स वायर्स आपल्याला जिथं गरज पडेल तिथं लागणार आहेत. आता त्या आपण या सॉफ्टवेअरवर म्हणजे या प्लॅटफॉर्मवर आपण डायरेक्ट या पॉईंटनं असं कर्सरनं जोडू शकतो त्या जम्पर वायर्स. त्यामुळं इथं घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. आता 4 एलईडीज पहिल्यांदा इथं ठेवून घेऊया. 4 एलईडीज. ठीक आहे. 2 झाल्या. त्यानंतर ही तिसरी एलईडी आणि ही चौथी एलईडी.
जरा डिस्टन्स मॅच करतो. ठीक आहे, 4 LED झाल्या. आता या एलईडीचा आपल्याला माहित आहे निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे कॅथोड असतं आणि पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे ॲनोड. शॉर्ट लेगला आपण कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो आणि लॉंग लेग म्हणजे हा बेंड केलेला त्याला आपण ॲनोड बाहेर काढून दाखवतो. तर बघा हा बेंड केलेला टर्मिनल आहे तो लॉंग लेग आहे त्याला आपण ॲनोड असं म्हणायचं म्हणजेच पॉझिटिव्ह टर्मिनल. परत इथं ठेवतो. आता हा रजिस्टर आहे तो ॲनोडला सिरीजमध्ये जोडायचा आहे. प्रत्येक एलईडीच्या ॲनोडला एक रजिस्टर सिरीजमध्ये जोडूया. हे घेऊया. आता हे झालं सिरीजमध्ये. बघा हे ॲनोडचं टर्मिनल आणि या रजिस्टरचं एक टर्मिनल हे सिरीजमध्ये जोडायचं आहे. आता ही पूर्ण लाईन हे 5 डॉट दिसत आहेत हे सिरीजमध्ये असतात आणि या 2 खालच्या लाईन आहेत याचे हॉरिझॉन्टल सगळे डॉट आहेत हे सिरीजमध्ये आहेत. त्यामुळं आणि हे व्हर्टिकल डॉट आहेत हे सिरीजमध्ये. आपण हे 2 जर इथं जोडले आपण हा रजिस्टर आपण इथंही जोडू शकतो म्हणजे तो या ॲनोडच्या सिरीजमध्ये असणार आहे. इथे जवळ घेतो जरा. ठीक आहे, आता दुसरा रजिस्टर दुसऱ्या एलईडीसाठी सिरीजमध्ये, तिसरा रजिस्टर तिसऱ्या एलईडीसाठी सिरीजमध्ये आणि चौथा रजिस्टर चौथ्या एलईडीसाठी सिरीजमध्ये. 4 रजिस्टर झाले. आता या आर्डिनो युनोचे जे आउटपुट आहे ते आपल्याला या एलईडीला द्यायचे आहे. त्यासाठी इथून आपण कनेक्ट करणार आहे ते. ठीक आहे, तर आता इथपर्यंत आलोय आपण ॲनोड टू रजिस्टर टू इथं आपण आलोय. आता इथून कनेक्शन आपल्याला कुठं द्यायचं आहे तर इथून आपल्याला जायचं आहे आर्डिनो उनोकडं. ठीक आहे, आर्डिनोचे आता पहिल्या एलईडी साठी आपण कोणती पिन निवडलेली 2 नंबरची पिन निवडलेली प्रोग्राममध्ये. पिन नंबर 2 निवडले. पिन नंबर 2 घेतली मी. ठीक आहे, या वायर जरा सरळ करून घ्यायची. आता ही एलईडी कोणती आहे रेड कलरची आहे मी त्याला रेडच कलर देतो वायरला त्या. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळेल सगळं. आता या ग्रीन एलईडीचा हा ॲनोड त्याच्या सिरीजमध्ये जोडला हा रजिस्टर. आता त्याच्या सिरीजमधलं एक कनेक्शन घेऊया आणि ते पिन नंबर कितीला द्यायचे आपल्याला. या जम्पर वायर्स आहेत त्यामुळं त्या जरी एकामेकावरून पास झाल्या तरी त्या कनेक्ट एकामेकाला होत नाहीत कारण त्या जम्पर वायर्स म्हणजे एकामेकावरून त्या जम्प होतात. ही 3 नंबरची पिन. दुसऱ्या एलईडीचा आउटपुट 3 नंबरच्या पिनला आहे त्यामुळे 3 नंबरच्या पिनला मी कनेक्ट केलं. आता ही पिन आपण ग्रीनच करूया. ग्रीन कलर आहे एलईडीचा ग्रीन. त्याच्यानंतर ब्लू एलईडी आहे याचा ॲनोड त्याला हा रजिस्टर जोडला आपण सिरीजमध्ये आणि त्याचं हे सिरीजचं एक कनेक्शन आपण घेऊया ते देऊया. इकडं एलईडी 3ला 4 नंबरची पिन आपण ठरवली. ठीक आहे, 4 नंबर पिनचा आउटपुट एलईडी 3ला. हे थोडं खाली घेतो. ठीक आहे, आता याला कलर मी ब्लूच देतो वायरला. ब्लू कलरची वायर. ठीक आहे, आता येलो कलर. बघा येलो कलरची एलईडी त्याच्या ॲनोडला सिरीजमध्ये हा रजिस्टर जोडला त्याचं एक सिरीजमधलं कनेक्शन बाहेर घेतो मी म्हणजे त्याला जम्पर वायर जोडायचे आणि ते घेऊन जायचं. आता याला पिन नंबर कोणती ठरवली आपण 5 नंबरची पिन. 5 नंबर पिनला कनेक्ट करतो मी. ठीक आहे, 5 नंबर पिन. परत जोडतो. ठीक आहे, 5 नंबर पिनला जायचे आपल्याला. फाईव्ह नंबरची पिन. आता हे जरा सरळ करून घ्यायचं आणि याला कलर कोणता द्यायचा येलो कलर. येलो कलरची ती एलईडी आहे. ठीक आहे, तर आता हे ॲनोडचे कनेक्शन पूर्ण झालेत. आता राहिलं कॅथोड. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. तर निगेटिव्ह टर्मिनल आपण कुठं जोडतो नेहमी ग्राउंडला जोडतो. सगळ्या एलईडीचं निगेटिव्ह टर्मिनल आपण इथल्या या निगेटिव्ह लाईनला जोडून घेऊया. हे आता सिरीजमध्ये 4ही कनेक्शन एका सिरीजमध्ये आणायची परत त्याचं एक कनेक्शन घ्यायचं आणि ग्राउंडला नेऊन जोडायचं. ओके, आता ह्याला आपण एक सेपरेट कलर ठेवूया. ब्लॅक कलर ठेवूया सगळ्या निगेटिव्ह वायर्सना. इथलं दुसऱ्या एलईडीचं निगेटिव्ह टर्मिनल इथल्या निगेटिव्ह हॉरिझॉन्टल लाईनला आणून जोडलं. तसंच तिसऱ्या एलईडीचं निगेटिव्ह टर्मिनल इथल्या निगेटिव्ह लाईनला आणून जोडलं आणि याचं एक निगेटिव्ह टर्मिनल इथल्या निगेटिव्ह लाईनला आणून जोडलं. आता 4ही टर्मिनल बघा एका सिरीजमध्ये झालेत. 4हीचे निगेटिव्ह एका सिरीजमध्ये आले
आता याचं एक कनेक्शन काढूया बाहेर आणि हे ग्राउंडला नेऊन कनेक्ट करायचं. आता इथं खाली ग्राउंड पिन आहे, वर पण आहे, पण तिकडं एवढ्या लांब जाण्यापेक्षा आपण इथं जवळच्या जवळ ग्राउंड पिनला नेऊन जोडूया आणि ही वायर सरळ करू जरा. ओके, तर अशा पद्धतीनं कॅथोडचं कनेक्शन पूर्ण होईल त्यावेळेस आपली सगळी कनेक्शन पूर्ण झाली समजायचं. आता कोड आर्डिनो आयडी मध्ये जो आपण कोड तयार केलेला आहे 4 LEDs एक साथ ब्लिंक होण्यासाठी, तो कोड आता इथं पेस्ट करूया आणि होतंय का बघूया जसं आपण ठरवलंय तसं. तर त्यासाठी कोडमध्ये जायचं. तर इथं आपल्याला पाहिजे टेक्स्ट, कंटिन्यू म्हणायचं. आता इथं बाय डिफॉल्ट एका एलईडीचा प्रोग्राम इथं येतो, त्याच्याऐवजी आपल्याला आपला प्रोग्राम घ्यायचा आहे. हा प्रोग्राम कॉपी करायचा पूर्ण. हा आपला प्रोग्राम आहे आर्डिनो आयडी मधला. हा कॉपी करायचा Ctrl+C आणि इथं आणून तो पेस्ट करायचा Ctrl+V. ठीक आहे, प्रोग्राम आपण पेस्ट केलाय. आता स्टार्ट सिम्युलेशन करूया. स्टार्ट सिम्युलेशन केले काय होईल, चारही एलईडीज एक साथ ऑन होणार आहेत आणि चारही एक साथ ऑफ होणार आहेत. 1-1 सेकंद थांबणार आहेत हे ऑपरेशन करून. ठीक आहे, इनिशियलाइज होते. आता बघा आउटपुट दिसायला सुरुवात झाली. ऑन ऑन ऑफ, ऑन ऑफ. 1-1 सेकंदासाठी हे ऑपरेशन होते. चारही एलईडीज टुगेदर एक साथ आपल्याला ब्लिंक करायच्या होत्या. त्या पद्धतीने हा प्रोग्राम रन होतोय, म्हणजे आपलं कनेक्शन सगळी आपली सक्सेसफुल झालेत याच्यावरून आपण समजू शकतो. आता ही जशी जोडली तशीच सेम ऍक्च्युअल मध्ये कनेक्शन आपण कनेक्ट करायचे. आता स्पीड चेंज करू शकतो आपण. हाफ सेकंदचं स्पीड ठेवतो मी, 0.5 सेकंदचं. सिम्युलेशन स्टॉप करून इथं 1000च्या ऐवजी फक्त काय करायचं 500 मिलीसेकंद घ्यायचं, म्हणजे हाफ सेकंद. आता बघा फास्ट होईल स्पीड एलईडीचं. ऑल एक साथ ब्लिंक होत आहेत. ठीक आहे, स्पीड फास्ट झाले थोडं. आता अजून फास्ट करूया. समजा 200 मिलीसेकंद घेऊया, म्हणजे 0.2 सेकंद. स्टार्ट सिम्युलेशन. आता स्पीड फास्ट होईल बघा, फास्ट झालं. ठीक आहे, फास्ट ब्लिंकिंग चालू झालं. अजून आपण किती फास्ट करू शकतो, 100 करतो समजा मी लास्ट आणि स्टार्ट सिम्युलेशन. आता बघा फास्ट होईल एकदम. ओके, फास्ट ब्लिंक होत आहेत आणि चारही एक साथ चारींचं ऑपरेशन होतं. तर अशा पद्धतीने हे सर्किट सक्सेसफुली आपण सिम्युलेट करून बघितलं टिंकरकॅडवर. आता आपण हे सर्किट जसंच्या तसं ॲक्च्युअलमध्ये कनेक्ट करू आणि हेच आउटपुट भेटतंय का बघू. हा प्रोग्राम मी इथं बाजूला ओपन ठेवलेला आहे. याच्याप्रमाणे आपल्याला इकडे कनेक्शन्स करायचे आहेत. LED 1ला 2 नंबर डिजिटल पिन जोडायचे, LED 2ला 3 नंबर डिजिटल पिन, LED 3ला 4 नंबरची डिजिटल पिन आणि LED 4ला 5 नंबरची डिजिटल पिन जोडायची आर्डिनो उनोची. आणि आर्डिनो उनोची ही पिन जोडत असताना LED आणि या पिनच्या मध्ये रेजिस्टर आपल्याला कनेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय काय लागेल, एक ब्रेडबोर्ड, हा ब्रेडबोर्ड. ठीक आहे, हा ब्रेडबोर्ड. त्यानंतर हा आर्डिनो उनो. आपल्याला माहिती आहे याच्यावर या डिजिटल पिन्स आहेत तिकडं 0 पासून 13 पर्यंत. यातल्या आपण कोणत्या यूज करायचं ठरवलंय, इथं ठरवलंय 2, 3, 4 आणि 5 नंबरच्या पिन इथल्या आपल्याला यूज करायचे. ठीक आहे, हे आपण यूज करणार आहे. आणि त्यानंतर 4 LEDs आपण ब्लिंक करणार आहे. मी 4 कलर घेतले, 4 LED. याचं हे लॉंग लेग दिसते आपल्याला, हे बेंड केलेलं. या लेगला म्हणायचं पॉझिटिव्ह टर्मिनल किंवा ॲनोड, आणि हे शॉर्ट लेग आहे ते कॅथोड आहे, म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. हे ग्राउंडला, निगेटिव्ह टर्मिनल ग्राउंडला जोडायचं आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण आउटपुट द्यायचं आहे आर्डिनो उनो थ्रू. तर आता ह्या 4 LEDs आहेत. एक रेड कलरच्या 2 घेतल्या आहेत माझ्याकडे, रेड कलरच्या अवेलेबल आहे. रेड कलरच्या 2 घेतल्यात आणि एक ब्लू घेतली, एक ग्रीन घेतली. त्यानंतर 4 LEDsला या पिन आणि LEDच्या मध्ये कनेक्ट करण्यासाठी हे 4 रेजिस्टर घेतलेत. 220 ओमचे 4 रेजिस्टर आहेत. ठीक आहे, हे 4 रेजिस्टर. त्यानंतर जम्पर वायर्स लागतील आपल्याला. या लॉंग जम्पर वायर्स घेतल्यात काही, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढे आपण वापरणार आहे लॉंग जम्पर वायर्स. त्याच्यानंतर शॉर्ट जम्पर वायर्स काही घेतल्यात मी.
निगेटिव्हचे कॅथोडचे कनेक्शन्स करण्यासाठी. त्यानंतर ही केबल एक आपल्याला लागणार आहे जी या आर्डिनो उनो आणि आपला लॅपटॉप त्याला कनेक्ट करणार आहे. लॅपटॉपच्या एका पोर्टला मी कनेक्ट करतो आणि त्याचं एक पोर्ट आपल्याला आपल्या आर्डिनो उनोला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, हे नंतर कनेक्ट करू आपण कनेक्शन झाल्यानंतर सगळे. आता एवढं आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, तर टिंकरकॅड मी ओपन केलेलं आहे. टिंकरकॅडवरची हे आपण अशी कनेक्शन केली होती, अशी सेम कनेक्शन आपल्याला इकडे करायचे आहेत. आता हा ब्रेडबोर्ड आहे, याच्यावर 4 LEDs अशा डिस्टन्सनं जोडून घेऊया. 4 LEDs मी इथं कनेक्ट करतो वरच्या साईडला. पहिली LED रेड पहिल्यांदा घेऊया, रेड. आता हे कॅथोड मी इकडच्या बाजूला जोडतोय आणि ॲनोड इकडच्या बाजूला जोडतो. सगळ्या LEDचं सेम ठेवूया. सेम हे जरा डिस्टन्स घेतो म्हणजे आपले रेजिस्टर बसतील. आणि ही ब्लू एंडला जोडतो आणि इथं ग्रीन. ठीक आहे, ग्रीन इथं घेतो. इथं ब्लू आणि इथं शेवटी परत रेड कलर. ठीक आहे, अशा 4 LEDs मी कनेक्ट केल्या. आता याच्या ॲनोडच्या सिरीजमध्ये बरोबर रजिस्टर आहे. हा ॲनोड आहे, त्याच्या सिरीजमध्ये हा 220 ओमचा रजिस्टर मी कनेक्ट केला. आता हे कनेक्शन आपण ॲनोडचं कुठपर्यंत आणलं, इथपर्यंत आणले. तिथं नंतर जम्पर वायर कनेक्ट करायचे आपण. हे पहिल्या LEDसाठी. दुसऱ्या LEDसाठी हा दुसरा रजिस्टर इथं कनेक्ट करतो मी. तिसऱ्या LEDसाठी हा तिसरा रजिस्टर. आणि हा चौथ्या LEDसाठी हा चौथा रजिस्टर. ठीक आहे, 4 रजिस्टर 4 LED सिरीजमध्ये आपण इथपर्यंत कनेक्शन्स आणलेले आहेत. आता याची कनेक्शन डायरेक्ट आर्डिनो उनोला द्यायचे आहेत आपल्याला. हा आपला आर्डिनो उनो. तर याच्या 2 नंबरच्या पिनचं जे आउटपुट आहे ते आपल्याला पहिल्या LEDला द्यायचे आहे. 2 नंबरच्या पिनचा आउटपुट मी पहिल्या LEDला देतो. 2 नंबरची पिन म्हणजे 0, 1 आणि 2. 2 नंबरच्या पिनचा आउटपुट पहिल्या LEDला इथं सिरीजमध्ये. ठीक आहे, ॲनोड रजिस्टर थ्रू इकडं आर्डिनो उनो. त्यानंतर याचा ॲनोड रजिस्टर थ्रू आर्डिनो उनोची 3 नंबरची पिन. ठीक आहे, दुसऱ्या LEDचं आउटपुट आपण 3 नंबरच्या पिनला दिलं. त्यानंतर हा LED 3चा ॲनोड आर्डिनो उनोच्या या 4 नंबरच्या पिनला कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, बघा 3 नंबरच्या LEDचं कनेक्शन 4 नंबर पिनला आणि 4 नंबर LEDचं कनेक्शन 5 नंबरच्या पिनला. 5 नंबरची पिन याचं सिरीजमध्ये येतं आणि ते 5 नंबरच्या पिनला कनेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, सगळे कनेक्शन्स आपण केलेत. 4 LEDचे ॲनोड आपण जोडलेत. आता कॅथोड जोडूया. कॅथोडचे कनेक्शन्स सगळे पहिल्यांदा सिरीजमध्ये या निगेटिव्हला आणून ठेवायचे. तर याचं कॅथोडचं कनेक्शन इथल्या निगेटिव्हला आणतो मी, निगेटिव्हला. त्यानंतर याच्या कॅथोडचं कनेक्शन निगेटिव्हला. कुठेही जोडू शकतो मी या लाईनवर, असं काही नाही. या लाईनमध्ये आता एकाच लाईनमध्ये जोडावं असं काही नाही. निगेटिव्ह इथलं कनेक्शन फक्त एका लाईनमध्ये पाहिजे, तिथलं मी इकडं कुठंही आणून जोडू शकतो. ओके, इथलं कनेक्शन तिसऱ्या LEDचं इकडंच घेतो मी जवळ आणि चौथ्या LEDचं कॅथोडचं कनेक्शन निगेटिव्हला. आणि निगेटिव्ह सगळं आता सिरीजमध्ये घेतलं आहे आपण. आता ते निगेटिव्ह आपण ग्राउंडला आणून कनेक्ट करायचं. ठीक आहे,
बघा निगेटिव्हची 4 टर्मिनल ही कनेक्शन्स आता पूर्ण झालेत. पॉझिटिव्हची सगळी कनेक्शन्स केलेत आपण. ॲनोडची सगळी कनेक्शन आर्डिनो उनोला जोडलेत आणि निगेटिव्हची सगळी कॅथोडची कनेक्शन आपण इथं निगेटिव्ह लाईनवर आणून सिरीजमध्ये ठेवले. आता याचं एक कनेक्शन घेऊया आणि ते ग्राउंडला नेऊन कनेक्ट करूया. आता ग्राउंड आपण इथं मी खालची पिन वापरलेली ग्राउंडची, पण ही मला इथं जही जवळ पडते इथल्या ग्राउंडच्या पिनला मी कनेक्ट करतो. ठीक आहे. तर ही कनेक्शन्स आता पूर्ण झालेत. आता आपण काय करूया, आर्डिनो IDE सॉफ्टवेअरवर जाऊया आणि प्रोग्राम अपलोड करूया. ठीक आहे. आर्डिनो IDE सॉफ्टवेअर हा प्रोग्राम आहे आपला. तर इथल्या प्रोग्रामप्रमाणे आपण कनेक्शन्स केलेत सगळी. आता हा प्रोग्राम इथं अपलोड बटन, इथं चेक करण्यासाठी व्हेरीफाय बटन आहे आणि इथं आहे अपलोड बटन. मी ऑलरेडी हे व्हेरीफाय केलेलं आहे प्रोग्राम. आता मी डायरेक्ट अपलोड करतो. अपलोड करण्याच्या आधी लॅपटॉपचं आपल्या PCचं कनेक्शन या आर्डिनो उनोला द्यावं लागेल. तर ही त्यासाठी USB केबल आहे. याचं कनेक्शन मी आर्डिनो उनोला देतो. कनेक्ट झालं की इथं ग्रीन लाईट लागते. त्याचा अर्थ काय, आपलं डिव्हाइस म्हणजे आर्डिनो हे आपल्या PCला कनेक्ट झालेलं आहे. आता आपण रन करूया. प्रोग्राम हा अपलोड करूया म्हणजे रन व्हायला सुरुवात होईल. 4ही LED एक साथ ब्लिंक होणार आहेत आणि 4ही LED एक साथ ऑफ होणार आहे. बघा अपलोड झालं की इथं ग्रीन लाईट लागेल. सक्सेसफुली अपलोड झाला आहे. बघा 4ही लाईट एक साथ लागत आहेत, 4ही एक साथ ऑफ होत आहेत. ठीक आहे. एक साथ ऑन एक साथ ऑफ. तर आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झालेला आहे. ठीक आहे. स्पीड थोडं वाढवूया. आता आपण 1000 मिलीसेकंड डिले दिला होता, त्याच्याऐवजी 500 मिलीसेकंड करूया आणि काय होते बघू. स्पीड फास्ट होईल 500 मिलीसेकंड. बघा आता अपलोड करतो परत. आहे 500 मिलीसेकंड. अपलोड पूर्ण झालं की इकडं स्पीड इन्क्रीज होईल. बघा स्पीड इन्क्रीज झालं. ओके, स्पीड इन्क्रीज झालेला आहे. हाफ सेकंदला ऑन ऑफ होत आहेत आणि ऑल LEDs आपल्याला टुगेदर ऑन करायच्या होत्या एक साथ आणि एक साथ ऑफ करायच्या होत आहेत. आता स्पीड अजून इन्क्रीज करूया. 200 मिलीसेकंद देतो मी. इकडं प्रोग्राममध्ये तसा चेंज करायचा आणि प्रोग्राम परत अपलोड करायचा. अपलोड इथं पूर्ण होते दिसतंय. पूर्ण झालं की स्पीड इन्क्रीज होईल. बघा स्पीड इन्क्रीज झालं 200 मिलीसेकंद. असं आपण इथं जेवढा डिले देऊ तेवढं इथं स्पीड कमी जास्त आपण करू शकतो. ठीक आहे. हा प्रोग्राम आपण सक्सेसफुली त्याचं सर्किट कनेक्ट करून बघितलं आणि ते आपण जसं टिंकरकॅडवर सिम्युलेट करून बघितलेलं तसंच इथं ॲक्च्युअलमध्ये सुद्धा रन झालेलं आहे. तर हे सर्किट तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, हे इंजिनिअरिंगच्या मित्रांना शेअर करा आणि काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. आणि अजून काही फीडबॅक असेल तुमचा, अजून कोणत्या टाईपचं सर्किट तुम्हाला कनेक्ट करून बघायचं असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचं सर्किट घेऊन. थँक्यू.